सांज सायरा 11 वळवली टीम बघा. आमचे सँडी डीजे त्यांनी हा पुरस्कृत केलाय संघ. आणि स्मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी हा देखील स्मायराच्या नावानं खेळताना पाहायला मिळतोय. निवास गायकवाड खरं तर डे टुर्नामेंट्स मध्ये या गणेशपुरी टीमनं मजल मारली, चॅम्पियन ठरला होता. अगदी मला आजही आठवतंय, नवतरुण मित्रमंडळ वरचवले आयोजित स्पर्धेचं आयोजन झालं आणि तोच गणेशपुरी पुन्हा एकदा निवास गायकवाड यांनी पॅक केलाय या स्पर्धेमध्ये. आमचे सत्यवान मात्रे वळवली बघा, एक उत्कृष्ट समालोचक, भजन सम्राट, संगीत सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं. उत्कृष्ट आवाज त्यांचा आहे आणि ते देखील या त्यांच्या गावातील संघाला, वळवल टीमला शुभेच्छा देत आहेत. वळवल टीम सज्ज झाली आहे. इथे मात्र बॅटिंगसाठी पंचांचा ग्रीन सिग्नल गणेशजी बाविस्कर सरांचा. जोरदार टाळ्यानं करूया पहिला मॅचला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देवम सर्व कार्य सुसर्वदा. गणपती राजानं अर्थातच विघ्नहर्त्या बाप्पाला साकडं घातलं पहिल्याच दिवसामध्ये. निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडावी. हा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर तडाखा. हा पहिल्या बॉलवर अगदी गोड सुरुवात करणारा येतोय खणखणीत षटकार. गणरायाचं संगीतानं सुरुवात झाली बघा. हा चेंडू लगेच पलटवार. ज्या पद्धतीने चेंडू फेकला गेला बघा, अगदी आउटसाइड ऑफ स्टंपला होता चेंडू. चेंडूला हलकंसं वलन दिलं गोलंदाज प्रथमेश कोहली. प्रथमेश कोहली एक ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याच्यासमोर रत्नदीप चौधरीनं पहिल्या बॉलवर खूप चांगला फटका खेळला, षटकार आला. त्यानंतर डॉट बॉल. मुकेश शेळटकर नॉन स्ट्राईकला. खूप चांगला चेंडू, खोलवर पतीचा बॉल. घाई दाखवली होती मात्र बॅट्समन रत्नदीपनं. मुकेशनं माघारी परतवलं त्याला, कारण धोका आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू थांबला म्हटलं तर धोका आहे, कदाचित मोठी विकेट आपली जाऊ शकेल. माघारी परतवलं. अब ट्रॅकरचा बॉल भिरकावून दिला. काय कमालीचं कमबॅक, ही ओळख आहे प्रथमेश कोहलीची. ज्या पद्धतीनं त्यानं पहिल्या बॉलवर षटकार खाल्यानंतर अगदी 3 चेंडू डॉट फेकले रत्नदीप चौधरीला. वलवली गाव म्हटलं तर आमचे प्रकाशजी म्हात्रे जनरल सेक्रेटरी, राजेश म्हात्रे याच गावचे जावई, वळवलीचे अर्थातच आमचे कॉलेज फ्रेंड, आमचे मित्र राजेश म्हात्रे यांचा गाव हा. मात्र इथे संघ खेळतोय. हवेमध्ये केला फटका, लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे झेलकाली. पहिला हादरा, पहिला झटका मिळतोय वळवल टीमला. बॅट्समन रत्नदीप चौधरीच्या स्वरूपात. त्याला मुजरा आमचा मानाचा, त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुजरा करूया आर्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून. खरं तर शिवरायांना कार्य असे शिवरायांचे, नाही कुणाच जमायचे म्हणून नाव घेता त्यांचे. नस्तक मस्तक आमचे अगदी त्यांच्या पुढे नमायचे. जय शिवराय. 19 फेब्रुवारी या ओलेगावमध्ये शिवजयंती मोठ्या थाटात देखील संपन्न होत असते. खूप चांगलं संगीत ऐकायला मिळालं. हा चांगला फटका, चांगला फटका, फक्त दिशा दिली. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चेंडू अडवलाय. तदनंतर मात्र 2 धावा देखील पळून काढल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती टोटल 8. पहिल्या बॉलवर षटकार, तदनंतर फक्त या 2 धावा. म्हणजेच अगदी प्रथमेश कोहलीची जी गोलंदाजी राहिली ना पॉवर प्ले मध्ये, खूप चांगली, अतिशय चांगली मी म्हणेन. पहिल्या बॉलवर षटकार येऊन देखील कोणत्याही प्रकारचा दडपण घेतला नाही, फ्रेशर घेतला नाही. आणि त्यानंतर 3 बॉल डॉट, चौथ्या बॉलवर विकेट आणि लास्ट बॉलवर 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या टोटल बिनबाद 1 गडी बाद 8.
धन्यवाद डीजे. ओलेगावची ओलू माता आई गावदेवी नक्कीच ओलो आई गावदेवीची जत्रा देखील या गावामध्ये फार मोठे जल्लोषात साजरी होते. यावर्षी खरं तर रुपेजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून अगदी जत्रा जल्लोषात साजरी होणार आहे. संपूर्ण गावामध्ये कदाचित आपण मिरवणूक काढणार आईची आणि बँजो पताक्यानं या ओले गावामध्ये जत्रा जल्लोषात साजरा होईल. आई गावदेवीची यात्रा. रुपेश गायकवाड युवा कार्यकर्ते अशा अपेक्षेने जनता आज त्यांच्याकडे प्रामुख्याने पाहत आहे. एक नवीन चेहरा सरपंच पदावर. हा याच फ्लाय स्लिपला टिपला जातो झेल. इट्स अ बिग विकेट. अतिशय महत्वाची विकेट. अगदी मोठा मासा गलाला सापडलाय असंच म्हणावं लागेल. मुकेश शेलटकर जाईल तंबूच्या आश्रयाला. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळा महामानव रायगडचा निस्वार्थी नेता ज्याने अनेक आंदोलने केली. खरं तर या ओले गावाला खूप चांगलं योगदान राहिलं दिबा पाटील साहेबांचं. VM जोग सारखी कंपनी अगदी हटवून टाकली. ज्या कंपनीच्या माध्यमातून मोठमोठ्या ब्लास्टिंग प्रदूषण होत होता अशा VM जोग कंपनीला देखील पलून लावलं दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली. याच ओला फाट्यावर झालेलं आंदोलन आजही मला आठवतंय. त्याचं खरं तर साक्षात मी या ठिकाणी ज्वलंत उदाहरण आहे, साक्षीदार आहे. साहेबांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आम्ही आणि VM जोगला देखील इथे पलून लावलं. एवढं कार्य महान होतं माझ्या दिबांचं आणि दिबांच्या नावाचं संगीत ऐकलं फार बरं वाटतं. खरं तर प्रेरणा देणारं संगीत. जेव्हा मॅचच्या दिशेनं 2 फलंदाज अगदी महत्त्वाचे बाद झालेत. 8 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज प्रवेश कोहली. प्रवेश कोहली खरं तर हा गणेशपुरी टीमचा छोटा पॅक बडा धमाका आहे. काय वेग आहे, भन्नाट वेग आहे. हेच मैदान खरं तर याच मैदानावर प्रवेश कोहलीनं अहकार माजवला, धुमाकूल घातला होता गोलंदाजीतून. नवतरुण मित्रमंडळ वर्चवले पुरस्कृत स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी करणारा प्रवेश कोहली. काय वेग आहे प्रणय बघा त्याच्या गोलंदाजीचा. जर तुम्ही विचार केला ना, त्याचा वेग तुम्ही कंट्रोल केला ना तर वाऱ्याच्या वेगानं अगदी गोलंदाजी करतोय. हा ओव्हरपिच बॉल फेकला, सरळ दिशेनं केला. क्षेत्ररक्षक आहे. हातातून चेंडू थोडासा बाजूला पडलाय परंतु कोणत्याही प्रकारचं माणूस किंवा धाडस केलं नाही दुसऱ्या धाबेसाठी. 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या टोटल 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. त्रिमूर्ती टाकीगाव. बघा तुम्ही जर मॅच पाहत असाल खरं तर तुम्ही लगेच रिपोर्टिंग करा. आणि श्लोक 11 अजनबी ओले म्हटलं तर गावचा संघ आहे, ओले गावचा संघ आहे, तो लवकरात लवकर उपस्थित राहील. त्यामुळे टाकीगाव टीम तुम्ही योग्य वेळेमध्ये यायचंय. स्पर्धेचे नियम फार कडक आहेत. स्पर्धेची नियमावली जर बघितलं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यामुळे कोणाची गैर केली जाणार नाही. अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव मिळते. तर टाकीगाव संघाने देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्यांचंही हार्दिक स्वागत. पुढल्या बॉल. काय वेग आहे. वेगा मुलं बघा बॅट्समन बरोबर बीट होत आहेत. वेग असल्यामुळे काय होतं, प्रॉपर टायमिंग होत नाही, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणि प्रवेश कोहली काय करतो तर नेमकं अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. नाईस बॉलिंग. ऑन स्ट्राईक सुयोग मात्रे. वळवली टीमचा हा फलंदाज सुयोग. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह पद्धतीने केला. क्षेत्ररक्षक हा आहे बरोबर. फक्त मिळेल 1 धाव. एका धावेच्या मदतीनं मात्र ही धावसंख्या हलू का होईना पुढे सरसावत असताना 11 या आकड्यावर 11 रन्स. सुरुवातीपासून फार मोठ्या प्रमाणात जखडून ठेवलंय मी म्हणेन गोलंदाजांनी वळवल टीमच्या फलंदाजांना. सांज सायरा 11 वळवली आणि स्मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी असा हा मॅचच्या या दुसऱ्या दिवसातला पहिला सामना. त्रिमूर्ती टाकीगाव इथे दाखल झालाय संघ. त्यांचं हार्दिक स्वागत. हा चेंडू ओव्हरपिच बरोबर. फिल्डिंग डिस्ट्रक्शन प्रॉपर आहे
अगदी खोलवर पतीचा बॉल खणून काढण्याचा प्रयत्न केला. अविनाश कोहलीनं टिपलेला हा झेल पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होईल अर्थातच ऋषी चौधरी. श्रीराम खूप चांगलं संगीत दाखल केलं सँड डीजेच्या माध्यमातून आपण पाहिलात. तर जय श्रीराम. प्रणय खरं तर ओले गावामध्ये ज्यावेळी 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठान सोहळा अयोध्या या ठिकाणी झाला ना, त्यावेळी ओले गावामध्ये उत्साह एवढा जल्लोषात साजरा झाला ना, अगदी संपूर्ण ओला गाव एकवटला होता आणि विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तो अगदी जन्मभूमी प्राणप्रतिष्ठान सोहळ्याप्रसंगी उत्साह श्री रामचंद्र प्रभूंचा जल्लोषात साजरा झाला. महाप्रसादाचं आयोजन देखील रुपेशजी गायकवाड सरपंचांनी केलं होतं गावामध्ये आणि संपूर्ण गावामध्ये कलश यात्रा ज्या पद्धतीनं झाली ना, अक्षता कलश यात्रा ओले गावामध्ये, त्याहूनही अधिक प्रतिसाद त्या दिवसाला मिळाला. कारण मित्रांनो 500 वर्षानंतर खरं तर हिंदुस्थानमध्ये दुसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली. अनेक फटाके फोडले गेले, फटाक्यांची आतषबाजी झाली. 22 जानेवारीला हा उत्साह साजरा झाला आणि तब्बल 500 वर्षानंतर मी म्हटलं ना की दुसऱ्यांदा दिवाळी साजरा झाली. आणि नक्कीच आपल्याला त्याचं गर्व असावं, कारण गर्व से कहो हम हिंदू है. हिंदू असल्याचा आपल्याला सार्थक अभिमान असायला हवा. असा हा ओले गाव आणि ओले नगरीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. विकी डोलकर हा षटक घेऊन येत असताना बघा पहिला बॉल अलंग कार्पेट ड्राईव्ह खेळलाय आणि हे थोडंसं 12वा खेळाडू देखील कन्फ्यूज आहे. नेव्हर माइंड, कदाचित आमच्याच गुणलेखांपर्यंत योग्य माहिती दिली तर नक्कीच नाव तुम्हाला योग्य पाहायला मिळेल. बंटी डोलकर आहे समोर बॅट्समन. आशिषसाठी हा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता आहे. बघा एकापेक्षा एक अशी वरचढ कामगिरी करताय ती गणेशपुरी टीमचे गोलंदाज. निवास गायकवाड यांनी पुन्हा एकदा त्यांना पॅक काय केलं तर हे मैदान आहे ना, अगदी या गणेशपुरी टीमसाठी खूप चांगलं सार्थक ठरते. मी लकी म्हणणार नाही आहे, कारण लकी कोणतंहीच काम नसतं, तुमची गुणवत्ता ती महत्वाची असते. फुल्लर लेनचा बॉल लॉंगॉनकडे खेळला. क्षेत्ररक्षक प्रथमेश वेगाने येईल. चेंडूची पकड फेकी केली आहे. एकच धाव मिळेल. प्रथमेशने खूप चांगलं त्या ठिकाणी कमेंट्स केली होती बघा ज्यावेळी फायनल मारली, की आमचा सर्व खेळाडू बघा अगदी लहान लहान दिसत आहेत आणि आमच्या संघाला कदाचित कोणीही कमजोर समजेल. त्यावेळी दिग्गज संघ होते त्या स्पर्धेमध्ये, परंतु चॅम्पियन ठरला होता हा संघ. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पुन्हा एकदा अगदी चेंडू जमीन लगत रेंगाळत जातोय. आउटफील्ड खूप चांगली आहे बघा. असं नाही आहे की चेंडू कुठे कुठे वलल किंवा चेंडूला कधी कधी टर्न मिळेल, कारण मैदान अगदी सपाटीकरण आहे. खडानी खडा उचलला गेला या मैदानावरचा. आमच्या सर्व अगदी आयोजक कमिटीनं केलेली ही मेहनत. ऑफ ट्रॅकरचा बॉल पुन्हा एकदा चेंडू जातो सिली मिडॉनकडे. एक सिंगल मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रथमेश होतं देखील. अगदी ऑन द राईज त्यानं जसा चेंडू पगडला ना, धावत पलत येऊन, हे लेदर क्रिकेटमध्ये असं पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेटचं काय असतं, चेंडू कधी कधी उचली घेत असतो आणि लेदर चेंडू अगदी जमिनी लगत येतो. परंतु प्रथमेशचं कौतुक करूया. थर्ड अंपायरचा या ठिकाणी इशारा केलाय अंपायरनी. बॅटिंग रिव्ह्यू आहे सर का यस फिल्डिंग रिव्ह्यू? म्हणजे अंपायर्स रिव्ह्यू नाही आहे, हा फिल्डिंग रिव्ह्यू आहे. फलंदाज बाद आहे की नाही चेक केलं जाईल. रिव्ह्यू सक्सेसफुल या अनसक्सेसफुल पाहिलं जाईल. आमचे आयोजक आहेत अश्विन पाटील, अक्षय गायकवाड आयोजकांच्या भूमिकेत, आणि 24 इव्हेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पारदर्शक निर्णय दिला जाईल. पारदर्शक म्हटलं ना तर बरोबर अगदीच क्लिअरिटी पाहू शकाल. 24 इव्हेंट्स, गुड क्लिअरिटी. बॅट्समन इज नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, म्हणजेच फिल्डिंग रिव्ह्यू तुमचा आता समाप्त झालाय. यापुढे तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. म्हणजे षटक झालेत, एकंदरीत तिसरा सुरू आहे, 2 षटक बाकी आहेत. तुमच्याकडे रिव्ह्यू नसेल अशा परिस्थितीमध्ये आता धावसंख्या जर बघितलं तर 16 आकड्यावर 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट.
3 बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावर. बंटीचा हा बॉल हवेमध्ये खेळला. डेफिनेटली जेवढी उंची तेवढीच लांबी. इट्स अ मेगा हिट, ह्यूज सिक्सर. जय शिवराय. खूप चांगलं संगीत बघा. जाणता राजा खरं तर सुखात ज्याने प्रजा ठेवली. म्हणून तर म्हटलं जातं ना प्रणय, की नव्हते संविधान, नव्हतं आरक्षण, नव्हते कायदे, नव्हते सरपंच, नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी देखील प्रजा माझी सुखी होती. कारण सिंहासनावर राज्य करत होता शिवछत्रपती शिवाजी महाराज. हे मात्र खूप चांगलं संगीत. आणि माझ्या राजाच्या काळात प्रजा सुखी का होती? कारण तो स्वतंत्र आणि एकमेव राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून प्रजा सुखी होती. खूप चांगले संगीत. याच दरम्यान आपण पाहतोय आमचे साथी समालोचक खरं तर ज्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. महेश धुळे मॅडी, मॅगी आपलं सहर्ष स्वागत. अगदी बदलापूर या परिसरातील एक खूप चांगला प्रसिद्ध आवाज आज या मैदानावर घुमेल, तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आणि अर्थात त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा, पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. षटक क्रमांक अगदी तिसरं सुरू आहे बंटी डोलकरचं. आणि ते तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. या षटकामध्ये धावा आल्या 11. म्हणजे टोटल धावसंख्या जर बघितली ना तर 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 3 गडी बाद 22 धावा. आता शेवट अर्थातच चौथं षटक, स्लॉग ओव्हरचे षटक आता सुरू झालेत. म्हणजेच अंतिम 2 षटकांचा खेळ म्हटलं तर हाणामारी करावी लागेल. प्रवेश कोहली पुन्हा एकदा येतोय आपल्या वैयक्तिक कोट्यातला दुसरा षटक घेऊन, म्हणजे सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं. पाण्याची पूर्तता झाली. जलपान अर्थातच मैदानात झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रवेश कोहली. प्रवेश रणम चुकलंय खरं तर. तुम्हाला बघा, जिथून मॅच सुरू होईल 20 मिनिटांचा फक्त तुम्हाला कालावधी आहे. म्हणजे हा षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये संपवायचाच आहे. काहीही करून 15 मिनिटं तुम्ही 3 षटकांसाठी खर्च केलीत. प्रवेश कोहली आपल्या गोलंदाच्या उंबरट्यावर तयार. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे त्याचा. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला गेला. लाईन चेक केली शशी मेहर सरांनी आणि हा आहे वाईड बॉल. आणि या वाईडच्या इशाऱ्याने एक धाव कंप्लीट धावफलकावर लागली जाते. 23 धावा, 23 रन्स. 23 धावा धावफलकावर फलंदाजच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच आशिष पाटील आणि एका बाजूला सुयोग मात्रे. बघा, मुकेश शेळटकर लवकर बाद झाला. त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या वळवली टीमला. हा चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केलाय. एलिमिनेशन कमी राहिलाय. अगदी बघितलं फटका फसलाय देखील आणि झेल टिपला गेलाय. अविनाश डोलकरनं आणखी एक विकेट. फलंदाज जाईल तंबूच्या श्रेयाला. थँक्यू डीजे. खूप चांगले संगीत. आपण पाहतोय खरं तर गणेशपुरी टीमचं दर्शन कोहली एक अनुभवी खेळाडू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला तो उभा आहे आणि बाकी सर्व यंग प्लेअर पाहायला मिळत आहेत. म्हणजे प्रथमेश कोहली, त्यानंतर आपण बघितलं तर आमचे डोलकर, त्यानंतर ज्या पद्धतीनं अविनाश डोलकरनं खूप चांगला झेल टिपला. ही सारे अनुभवी खेळाडू आहेत. आता वलवल टीम थोडी अडचणीत आली आहे, कारण धावसंख्या जर बघितली ना तर धावफलकावर फक्त 23 लागली आणि षटक सुरू आहे 4थं. या मैदानावर 60 धावा सहज होत आहेत. कालच्या रात्रीचा तुम्ही विचार केलात तर चेंडू खणून काढलाय, खोदून काढलाय अक्षरशः. आणि दूरवरचा क्षेत्ररक्षक अगदी प्रथमेश वेगाने येतो वायडिश लॉंगॉनकडून सिलिमिड ऑनकडे. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 न वाढत असताना 24 रन्स.
सांज सायरा 11 वळवली टीम आज 4 दिवसातला पहिला मॅच खेळते. त्रिमूर्ती टाकीगाव संघ इथे दाखल झालाय. श्लोक 11 अजनबी ओले टीमचा संगणक आपण देखील इथे उपस्थित राहा. जसा सत्र संपेल लगेच टॉस केला जाईल. हवेमध्ये खेळाय चांगला फटका आहे. प्रॉपर टायमिंग झालं आणि चेंडू अक्षरशः दूरवर जाऊन पडतोय. इट्स अ ट्रिमेंडियस मॅग्निफिसेंट स्ट्रोक, ह्यूज सिक्सर. थँक्यू डीजे. या दरम्यान आमचे साथी समालोचक प्रवीणजी दुगाडे यांचंही आगमन झालंय. एक महाराष्ट्रातील नामवंत समालोचक ज्यांच्याकडे संस्कृती अगदी हिंदीचं भंडार असणारी भाषा आपण पाहिलात. खूप चांगले समालोचक आहेत. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पुन्हा एकदा त्याच दिशेनं ही फटकेबाजी गरजेची आहे वलवली टीमला. आणि खरंच हा बॅक टू बॅक अप्रतिम टोला लगावलाय. आमदार चषकातला दमदार सिक्सर. हे आमचे खूप दिलदार आहेत. शांत संयमी स्वभाव आहे आणि आज ओले गावचे सरपंच पदावर विराजित आहेत. आम्ही नेहमीच म्हणत असतो ना की तुमचा प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा. असे दिलदार व्यक्तिमत्व रुपेशजी गायकवाड यांचं हे संगीत तुम्ही ऐकलात. परंतु इथे प्रभाव पाडलाय बॅट्समन आशिष पाटीलनं. लगातार 3 षटकार ठोकले आणि स्पर्धेतला 5वा खेळाडू हा लगातार 3 षटकार मारणारा फलंदाज ठरला. सज्जन मोकल, विघ्नेश गोंधळी, भूषण पाटील, प्रवीण मोकल आणि आशिष पाटील. मात्र चौथा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हा डॉट. प्रवेश कोहलीवर जे 2 षटकार लगावले ना, एखाद्या नामवंत गोलंदाजावर या बॅट्समन आशिष पाटीलनं कमालीचे अप्रतिम टोले लगावले. हा मात्र षटकातला लास्ट बॉल. प्रवेश कोहलीच्या षटकातला लास्ट बॉल फेस करेन पुन्हा एकदा आशिष पाटील. वलवली टीमचा इनेट नंबर 5 5व्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज आता मात्र वलवली टीमला थोडीशा धावसंख्या वाढवतोय. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल स्ट्रेट पॅरलल आणि बरोबर सीमा रेषेच्या लगत अविनाश डोलकरनं टिपलाय झेल. समाप्त झालाय आशिष पाटीलचा हा खेळ. खूप चांगलं संगीत. बघा आमचे कोली बांधव खेळतायत मैदानावर. डीजेनं लगेच मच्छी मावरा हे शब्द आल्यानंतर कोळी बांधवांचं खरं तर हा व्यवसाय आहे. आज गणेशपुरी संघामध्ये बरेच कोळी बांधव आहेत आणि या कोळी बांधवांचा हा संघ मैदानावर खेळत असताना इथे हे संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक केलं प्रवेश कोहलीनं. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 36. 4 षटक 36 धावा आणि टोटल फलंदाज बाद झालेत 5. चला 4 षटक झालेले आहेत. आता 5वा षटक झाल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे श्लोक 11 अजनबी ओले टीमचा संगणक तुम्ही या लगेच. आणि त्रिमूर्ती टाकीगाव या संघाने देखील यायचं लगेच. लास्ट ओव्हर पहिला बॉल अगदी आडव्या बॅटने केला. वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नरला ठोकतोय पहिल्या बॉलवर षटकार. बेचाळीस धावा धाव फलकावर 42 रन्स. आता धावसंख्येला बरोबर आकार आलाय. रोहन मुंगाजी श्लोक 11 अजनबी ओले टीमचे संगणक इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर त्रिमूर्ती टाकीगाव तुम्ही देखील यायचंय.
धावसंख्येला आकार का आलं? कारण तो सुरुवातीला फार कमी धावसंख्या पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हवेमध्ये केलाय, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का प्रथमेश? झेलवर पोहोचलाय देखील, परंतु काही अंतर थोडासा कमी पडला मी म्हणेन. प्रयत्न अतूट होते. अगदी जीवाच्या अक्कांतानं प्रथमेश कोळी धावत होता. जसं आपण पाहिलं ते हवेमध्ये झेल होता आणि झेलवर पोहोचता पोहोचता मात्र अगदी ऐनवेळी शेवटच्या मुमेंटला चेंडू हातातून निसटला. मिळाल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 44 रन्स. सुरुवातीला फक्त बघा 3 षटकांमध्ये 22च धावा होत्या. आता मात्र धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या 44. लास्ट 4 टू गो. हाफ ट्रॅकरचा बॉल. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेनं वळतायत. चेंडूची दिशा चेक केली अंपायर्सनं की हा चेंडू अगदी बाहेर चालाय. ज्या पद्धतीनं आपण बघितले ना की वाईडची रेषा असते, त्यानंतर मात्र खेळण्यासाठी फलंदाज थोडासा फुटवर्कचा वापर करत असतो, परंतु जास्तीत जास्त बाहेर चेंडू गेल्यानंतर अंपायर्सनं वाईड बॉल घोषित केला. 45. हा खूप चांगला फटका आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ड्रिबल केला बॉल आणि तो चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. 4 रन्स. जय एकविरा कुलस्वामीने. एकविरा अर्थात आगरी कोळ्यांची आई. सुंदर संगीत. परंतु इथे आपण विचार केला तर 49 आकडा गाठलाय वळवळ टीमनं, जिथे धावसंख्या कमी पाहायला मिळत होती. आता मात्र लास्ट शेवटचे 3 बॉल बाकी. रुपेशजी गायकवाड, राकेशजी गायकवाड आणि त्याचबरोबर आपण पाहतो नंदराज शेठ मुंगाजी, संजय गायकवाड, मनकुश नाईक, गजाननजी पाटील, हे सारे आमचे मुख्य आयोजक आज आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे. फुलटॉस बॉल डिफाईन लेगला वेगानं धावा खूप चांगल्या येत राहिल्यात. आता मात्र सांज साईरा 11 वलवली टीमला बॅक टू बॅक मिळतो आणखी एक चौकार. थँक्यू डीजे. विशाल चिंद्रनकर काय बॅटिंग करतोय. विशालने 1 षटकार 2 चौकार आणि या सांज साईरा 11 वलवली टीमला आज जणू काही संजीवनी देतोय. जबरदस्त टोलेबाजी. 50 आकडा क्रॉस. 50 कंप्लीट. धावसंख्या 53. स्वागत केलंय त्यांनी खेळाडू कक्षातून या 50 धावांचं. पुन्हा एकदा लाफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये गगनभेदी, गगन चुंबी टोला. सिद्धेश ट्रॉफी मधला हँड अँड हँड सम सिक्सर. आई फटकेबाजी अविनाश ढोलकर या गोलंदाजावर होते. 2 षटकार 2 चौकार. अतिशय महागडा, खूप महागडा गोलंदाज ठरलाय अविनाश. आता षटकातला लास्ट बॉल आणि धावसंख्या 59 आकडा. मी म्हटलं ना की 60-62 आकडा हा सेफ राहिलाय या मैदानावर रात्रीच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा ड्रिबल. अगदी चाबूक फटका. व्हीप प्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लास्ट बॉल डॉट झालाय. डॉट जाता अशा कराल. असं काय नाही. 11 प्लेयर आहे. टेल कॉल टाकीगाव, बट येस इट इज टेल. टॉस जिंकला टाकीगाव टीमने. यस, निर्णय काय असेल आपला? आम्ही आमच्या हिरण्यासोबत ग्राउंडवर उतरू. यस, म्हणजे डिसिजन नाऊ पेंडिंग. एकंदरीत समोर ओला टीम आहे. अजनबी ओले संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि आज तुम्ही यजमान संघ आहात. पाहुणा संघ ज्या पद्धतीनं खेळेल यजमान संघाच्या विरोधात, तर आज या मैदानावर खेळत असताना ओले टीमच्या विरोधात आज तुमच्या प्लेइंग 11मध्ये कशा पद्धतीनं आज खेळाडूंची भरणा असेल किंवा कोणता खेळाडू असेल ज्याच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा कराल? असं काय नाही. 11 प्लेयर आहे आमचे, चांगलेच आहेत. टाकीगाव संघ आज मैदानावर खेळताय तुम्ही. मैदान कसं वाटलं आणि एकंदरीत या मैदानावर खेळण्याचा आनंद कसा राहील आता? याआधी पण आम्ही एक इथं डेची मॅच खेळलो होतो. ग्राउंड खूप म्हणजे एकदम छान आहे आणि फील्ड पण एकदम चांगली आहे. डे नाईटचा हा फॉर्म आहे, अर्थात ही संकल्पना कशी वाटली एकूण? डे नाईटची मी तर पहिले थँक्यू बोलेल की इथं आम्हाला खेळण्यासाठी चान्स भेटलं ते. स्ट्रॅटर्जी काय असेल समोर? आता तुम्ही निर्णय पेंडिंग ठेवलात. या मैदानावर धावा सुरक्षित किती राहतील तुमच्यासाठी? स्ट्रॅटर्जी अशी काहीच नाही आहे, पण कमीत कमी स्कोअरवर आम्ही त्यांना थांबवायचं ट्राय करू.
थँक्यू सो मच. हे होते टाकीगावचे कर्णधार नंतर ओला टीमचे कर्णधार रोहन मुंगाजी आपल्याशी या ठिकाणी संपर्क साधतोय. टॉस लॉस झालाय. कदाचित अपेक्षा काय होती या मैदानावर तुमची? टॉस जिंकावं आणि आपण बॅटिंग किंवा तुम्हाला बॉलिंग मिळावी. टॉस जिंकला असता तर आम्ही फिल्डिंग केली असती, पण आता अजून नक्की त्यांचा डिसिजन नाही, तर बघू दोन्ही बाजूने स्ट्रॅटर्जी करू. ओला मैदानावर, घरच्या मैदानावर, आता गावच्या मैदानावर खेळताय, एकंदरीत कसा असेल प्रेशर, दबाव थोडा? घरच्या मैदानावर नेहमी प्रेशर असतो, तो सर्व सर्व खेळाडूंवर नेहमी प्रेशरच असतो घरच्या मैदानावर. आज श्लोक 11 अजनबी ओले या नावाने खेळतायत. खरं तर आज तुम्हाला धर्माशेठ मुंगाजी यांनी पॅक केलंय. काय म्हणाल, जे तुमच्यावर विश्वास दाखवतात, तुम्हाला स्पॉन्सरशिप करतायत? त्यांचा धन्यवाद, कारण की ते आम्हाला नेहमी प्रोत्साहित करत असतात. धर्मा मुंगाजी, शिवदास गायकवाड, नंदकुमार गायकवाड हे नेहमी आम्हाला प्रोत्साहन करत असतात आणि खेळण्यासाठी संधी देत असतात. प्लेईंग 11मध्ये आज जास्तीत जास्त अपेक्षा कोणाकडनं ठेवाल की तो खेळाडू आज या मैदानावर चमकेल किंवा आपल्या संघासाठी जास्त चांगली कामगिरी करेल? नाही, असं स्पेसिफिक एखादा कोणी खेळाडू नाही. आम्ही 7-8 बॅट्समन आहेत, कोणी एक चांगला कोणाचीही बॅट लागली तरी आम्ही सामना जिंकू. थँक्यू सो मच रोहन मुंगाजी. खरं तर श्लोक 11 अजनबी ओले टीमचे हे संघनायक, दोन्ही टीम संघनायकांची खूप चांगली बाईट आपल्याला पाहायला मिळाली. लगेच आपण या दुसऱ्या मॅचला सुरुवात करणार आहोत, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल, अर्थातच टार्गेट आहे 60 धावांचं, म्हणजेच खूप चांगली फाईट. हे बॅटल खूप चांगलं रंगेल, परंतु मैदानावर कसं राहील ही बॅटल, कसं राहील हा मिळून सामना, ऐकूया पुन्हा एकदा. उत्तरार्धामध्ये जोडले जातील. एक बदलापूरचा आवाज, नवीन नौखा आवाज तुमच्यापर्यंत या विभागात पोहोचेल. महेश धुले. धन्यवाद रवींद्र म्हात्रे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा करून आज या ठिकाणी आपण पाहतोय आर्या स्पोर्ट्स ओळे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत ओळे सरपंच आदरणीय रुपेश जी गायकवाड साहेब पुरस्कृत सिद्धेश ट्रॉफीमध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. टॉस जिंकला प्रथमतः स्मायरा स्पोर्ट्स गणेशपूर या संघाने आणि प्रथमताने क्षेत्ररक्षण केलं. अगदी आपण पाहिलं तर 59 धावसंख्येवरती थांबवण्यात आलं प्रतिस्पर्धी टीम सांज सायरा 11 वलवली या संघाला. 60 धावांचं लक्ष्य. गेम ऑन. विश ऑल द बेस्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतो गोलंदाज ऋषी चौधरी. स्ट्रायकिंगला प्रथमेश कोळी. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो बॉल चालला मिड ऑफ वरून लॉंग ऑफ कडे आपण पाहिलं. अलॉंग द कार्पेट आपल्याला फटका पाहायला मिळाला. शांत सुरुवात. अगदी आपण पाहिलं तर स्लो बस स्टडी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती मेंटेन करायची आहे ती गणेशपूर या संघाला. 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतो. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये महाराष्ट्रातील एक जबरदस्त आवाज आदरणीय प्रवीणजी दुघाडे सर यांना देखील तुम्ही ऐकू शकाल. ओव्हर द विकेटने बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत आणि यावेळेस आपण पाहतोय सोपा झेल त्या ठिकाणी टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना टीम गणेशपुरी संघाला विघ्नेश डोळेकर फलंदाज बाद.
5 धावा फलकावरती अगदी आपण तर पाहिलं तर हे समीकरण मोठं तगडं आव्हान आहे. अगदी आपण पाहिलं तर मगाशी रवींद्र म्हात्रे सरांनी उल्लेख केला की या क्रीडा नगरीमध्ये धाबा होत आहेत आणि त्या धाबा बनवण्याचा प्रयत्न हा फलंदाजांना करावा लागणार आहे. आता अगदी आपल्याला पाहायला मिळेल ज्या दिशेने हवा आहे, ज्या दिशेने वारा प्रचंड वाहतोय त्या दिशेने मात्र फटकेबाजी होईल का हे पाहायचे, कारण 12ची सरासरी इथून आता प्रति षटकामागे मेंटेन करायची होती. पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 5 धावा आणि आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 24 बॉल आणि 55 धावसंख्येचा. ऑफिशियल स्कोरर आम्हाला 24 लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून महत्वाची माहिती मिळते. यावेळेस आपण पाहतोय बॅटची कडा लागली आहे, बॉल चालला गलीमधून, ट्रॅव्हल होत गली पॉइंट मधून अगदी सीमारेषे पलीकडे. पहिला संघर्षाचा संघर्षमय चौका. सर्वांची अभिमानाची गोष्ट लोकनेते दीपा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला देण्यात यावं ही मागणी आपल्या सर्वांची होती. आणि ऑनसाईडला पण पाहतो पुढे एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल चालला विकेटला क्लिअर करत असताना आणखीन एक सलग लागोपाठचा आज धावा आल्या. त्यानंतर 2 सलग चौकार येतात. बॅटिंग करत असताना प्रथमेश कोळी जो संघाचा सरसेनापती आहे, म्हटलं जातं ना कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये रत्नदीप त्याच्या विरोधात इथे मात्र ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय पुढे एकदा लॉंग गॉनला वाईड इस्ट लॉंग गॉनला आपण पाहतोय गॅप मोठी होती आणि स्किलिंग शॉट टेकिंग गॅप आपण पाहतोय. बॉल सीमा पार अलंग द कार्पेट जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. आज जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता प्रत्येकाच्या डोक्यावरती हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता, माझा राजा शिवबा होता. आणि यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक धमाका होतोय. पासमन प्रथमेश कोळीच्या बाडमधून षटकार. अक्षरशः मी तर म्हणेन दोबे पछाड फलंदाजी होते. का बॅटिंग करतायत सलग 3 चौकार त्यानंतर षटकार. आता आपण पाहतो वाऱ्याशी वार्तालाप करत जाणारा हा फटका पाहायला मिळाला रत्नदीप चौधरीच्या विरोधात. यावेळेस ऑन द टॉस उभे राहिलेत. व्हॉट अ शॉट. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने बॉल सीमा पार. धावा आणखीन मिळतील. प्रथमेश कोळीला 4. हा चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर 2 धावसंख्येवरती झेल ड्रॉप करण्यात आला होता प्रथमेश कोळीचा आणि आता त्याने आक्रमण चालू केले. का बॅटिंग करतात. लाजबाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आपण पाहिले प्रत्येक क्षेत्रामध्ये. जिथे असा कोणता कोपरा नाही मैदानाचा जिथे प्रथमेश कोळीचा फटका नाही आहे. VRCC गणेशपुरी स्मायरा 11 या नावाने हा संघ खेळतोय. ज्याच गोलंदाजाने रत्नदीप चौधरीने तो झेल ड्रॉप केला होता आणि आता अक्षरशः त्याची पिसं या ठिकाणी उपटली जात आहेत. का बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश कोळी. संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 5 होती. चला लहान मुलांना या ठिकाणी सूचना असेल की चेंडू आपण आणून द्यायचे मैदानात. तुम्हाला प्राइज आहे, बक्षीस देणार आहोत आम्ही आयोजक कमिटी. आणि आयवा झेल पकडला तर तुम्हाला 200 रुपयाचं बक्षीस आहे. स्पेशल लहान मुलांसाठी बक्षीस आहे. चला जर चेंडू तुमच्याकडे आला तर लगेच मैदानात फेका. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय अत्यंत चांगली पर्वणी आहे. प्रत्येकाला इथे मात्र सुवर्ण संधी निर्माण केली आहे. आमचे सरपंच अगदी आपण पाहतो या विभागाचे भाग्य विधाते आदरणीय रुपेशजी गायकवाड साहेब यांनी पुरस्कृत केलेली सिद्धेश ट्रॉफी आणि आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय. 27 धावांवरती पोहोचला अद्यापर्यंत टीम गणेशपुरी हा संघ. सेकंडला प्रथमेश राऊंड विकेटने सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जितकी आक्रमकता प्रथमेशकडे ना
तितका संयम देखील पाहायला मिळेल. त्याला माहिती आहे स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे. इथे मात्र सिंगल त्याने एकवटली आणि सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. P1 आणि P2चा इथे मात्र पुरेपूर वापर करत असताना पॉवर पॅक फलंदाजी केली आहे आणि आता आपण पाहतो 28 धावा फलकावरती पोहोचल्यात आणि एकंदरीत 18 बॉल विजयासाठी 32ची गरज. आपण पाहतोय या माशमध्ये सुरुवात अत्यंत थोडीशी अडखळत राहिली. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये P2चा पुरेपूर वापर करत असताना अगदी कर्फूज समाचार घेतला तो गोलंदाज रत्नदीप चौधरीचा. धाव फलकामध्ये त्या षटकामध्ये आला एकंदरीत 23. टीमची टोटल आपण पाहिले तर 14ची सरासरी अद्यापर्यंत मेंटेन करते टीम VRCC गणेशपुरी स्मायरा स्पोर्ट्स. इथे लाईन चांगली आहे. वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न होता. फसवा चेंडू अगदी आपण पाहतो कडेकडे स्ट्रोक करण्यासाठी भाग पडला परंतु संपर्क झाला नाही आहे आणि अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू डॉट आलाय. संभ्रमात टाकणारा चेंडू होता. बॅट्समन आपण पाहतो प्रथमेश कोळीला. त्याच्या साथीने आपण पाहतो त्याचा प्रतिबिंब नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक कोळी हा उभा आहे. अद्यापर्यंत आपण पाहिलं प्रतीक वैयक्तिक 3 या धावा संख्येपती नाबाद खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज प्रथमेश कोळीचा विचार केला तर 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 1 षटकार आणि 2 सिंगल 3 सिंगलच्या मदतीने आपण पाहतो तो जाऊन पोहोचलाय एकंदरीत 25 वरती. 25 धावा संख्येवरती तो नाबाद खेळतोय. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये केला जाईल या मॅचसाठी. 60 धावांचं एक टार्गेट. मोठा फटका खेळायचा होता. कव्हर्सला आपण पाहतोय फटका फसलाय. अगदी आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नाही आहे आणि आता मिसटायमिंग स्ट्रोक असताना आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी होईल बाद. डाऊन दी बॉल येत असताना क्षेत्ररक्षक टिपली असेल आणि मोठी विकेट या मॅचची प्राइज विकेट प्रथमेश कोळी. बॅक टू द पॅव्हिलियन. पाहायला मिळतं आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात की बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी फिर हमारी. ज्या रत्नदीप चौधरीने झेल सोडला होता त्याच्या विरोधात धावा भरपूर आल्या. प्रचंड धावा आल्या. 23 धावा आल्या आणि आता आपण पाहतो त्याच रत्नदीप चौधरीने आता झेल टिपलाय तो प्रथमेश कोळीचा. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक चांगला कॉन्टॅक्ट एक चांगला संघर्ष तुम्ही पाहतायत. 60 धावांचं लक्ष असताना 60 धावांचा पाठलाग करते टीम गणेशपुरी. परंतु आता आपण पाहिलं तर 18 बॉल 32ची गरज असताना एक मोठी विकेट प्रस्थापित केली आहे. यावेळेस लाईन चांगली आहे. अगदी आपण पाहतो गुडलेंथ वरून चेंडू टेक ऑफ होतोय. थोडासा राईज झाला चेंडू मात्र भन्नाट वेगाने अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होती. षटक क्रमांक आपण पाहतो 3रा चालू आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत 28 वरती आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जणू काय त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आपण पाहतोय ऋषी चौधरी ज्याने पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. इकॉनॉमिकल षटक. या षटकाचा विचार केला तर अद्यापपर्यंत एकही धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. शेवटचा अंतिम बॉल 1 विकेट त्याने प्रस्थापित केली आहे. ऋषी चौधरी काय कमालीचं षटक त्याने हाताळलंय. इथे यावेळेस हा देखील चेंडू पाहिला जाईल परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. इट इज अ वाईड बॉल. ऑफिशियल मला कॉल करत असताना अवांतर धाव जरूर मिळेल कारण शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि रिटर्न क्रीजच्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इट इज वाईड बॉल. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने टीमची टोटल 29 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 षटकामध्ये 28 होत्या. या षटकामध्ये ही अवांतरची धाव पकडून 29 वरती पोहोचलाय तो गणेशपुरी संघ. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक सज्ज. 1 धावेचा कॉल होता परंतु दुसरी धाव देखील सहजतेने इथे मात्र कंप्लीट करण्यात आली आहे. अगदी वेळ होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचली गणेशपुरी संघाच्या खात्यात 31 वरती. 2 बाद 31
विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य, येणारे 12 बॉल आणि आता गरज असेल जिंकण्यासाठी 29 धावांची. तर हे संगीत आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं हे शीर्षक गीत आहे. म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि अगदी आपण पाहतो आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतो. आदरणीय रुपेजी गायकवाड साहेब, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत ओळे यांच्या वतीनं आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा पाहायला मिळते. 12 बॉल 29ची गरज आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये एखादा निर्णायक षटक इथून मात्र फेकावं लागेल. प्रतिस्पर्धी टीम आपण पाहतोय वलवली संघ. चेक. या दरम्यान मी विनंती करतोय यश रेस्टॉरंटचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर रोशन गायकवाड. रोशन गायकवाड, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मान्यवरांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय रोशनजी गायकवाड, यश रेस्टॉरंटचे ओनर मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर रोशन गायकवाड. या आपण आपलं स्वागत आहे. आणि ओलेगावचे आमचे सर्व वरिष्ठ प्रतिष्ठित जे नागरिक असतील त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. बघा टाइम अलर्ट आहे, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत. बॅक टू क्रिकेट. नक्कीच नक्कीच आपण पाहतो हे दोन्ही संघ एकाच ताकदीचे तुल्यबल संघ आहेत. रवींद्र म्हात्रे सर, आपण म्हणतो ना की दोन्ही संघांचं अगदी रायमिंग जुळत असताना कदाचित एकाच संघाचं नाव सांज सायर आहे तर दुसऱ्या बाजूला स्मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी हा संघ आपण पाहतोय. 12 बॉल 29ची गरज आहे आणि आता इथे मात्र धावा इथे मात्र एकवटल्या जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर 2 धावा सहजपणे एकवटल्या जातात. दुसऱ्या धाब्याचा कॉल होता, तिथे मात्र थोडीशी इजा होते अष्टीरक्षकाला. 2 धावा जरूर मिळतील. अत्यंत सुंदर सामना, रफ अँड टफ मॅच पहिल्या लढतीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली पाहायला मिळते. चला फर्स्ट एड बॉक्स. आयोजन कमिटीला विनंती राहील की आपण लगेचच तिथपर्यंत पोहोचायचे. आमचे जे स्वयंसेवक असतील आर्या स्पोर्ट्स ओळे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत ओळे सरपंच माननीय श्री रुपेश दादा गायकवाड पुरस्कृत सिद्धेश ट्रॉफी उरण पनवेल आमदार चषक 2024 हे दैदिप्य मांडपर्व आपल्याला पाहायला मिळतंय. अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. 12 बॉल 29ची गरज आहे आणि अगदी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. आता इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल शिल्लक आहे ते टीम गणेशपुरी संघासाठी येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 27ची गरज. रोशन गायकवाड यांचे आगमन झालंय. मी विनंती करतोय सर्व ओले गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ वरिष्ठ ग्रामस्थ की आपण कृपया जर मैदानावर या मॅचचा आनंद घेत असाल तर व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्या आणि या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. या स्पर्धेची शोभा वाढवावी. हा खूप चांगली स्पर्धा. आर्या स्पोर्ट्स ओले माननीय रुपेशजी गायकवाड सरपंच पुरस्कृत सिद्धेश ट्रॉफी आणि आमदार चषक आणि या चषकाचं आयोजन. खरं तर ही स्पर्धा बघा राकेशजी गायकवाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत महेश मॅडी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा म्हटलं तर शिस्तबद्ध स्पर्धा, नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे खेळाडूंना आता आपल्याला पाहायला मिळते. बरोबर 4 वाजता बॉल पडला जातोय आणि वेळेमध्ये योग्य वेळेमध्ये या स्पर्धा समाप्त होतात. खूप चांगली स्पर्धा. यानंतर लगेच मॅच मात्र सुरू होईल. त्रिमूर्ती टाकेगाव विपक्ष श्लोक 11 अजनबी ओले असा हा मॅच. जाऊया पुन्हा एकदा अर्थातच महेश धुले यांच्याकडे. नक्कीच नक्कीच रवींद्र म्हात्रे सर अत्यंत महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली की रायगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड इथे माझा आनंद घेतात. अगदी डेफिनेटली या रायगड क्रिकेटला एक वेगळी वळण, एक वेगळा चालना देण्याचा प्रयत्न राकेशभाई गायकवाड यांनी केलेला आहे. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने ऑन साईडला फटका उचललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतायत. अगदी आपण पाहतो दूरवरून आला आणि चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन.
टीम BRCC गणेशपुरी संघाला लागणारा तिसरा धक्का. गायकवाड उद्योजक ओवले यांचेही आगमन झाले. बलराम शेठ गायकवाड आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल त्रिमूर्ती टाकीगाव आणि श्लोक 11 अजनबी ओळे या दोन संघांदरम्यान आपण सामना पाहणार आहोत. तोपर्यंत ही मॅच अत्यंत सुरळीतपणे आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून आपण पाहतोय कधी सामना गणेशपुरी संघाकडे होता तर कधी सामना आता पुनश्च एकदा अगदी आपण पाहतो वळवळी क्रिकेट संघाच्या बाजूने जात असताना. गोलंदाज सज्ज, आडव्या बॅटने खेचला, फक्त चांगला दमदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे लॉंग ऑफला स्क्रीन समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड यावेळेस आपण पाहतोय झेल टिपला जाईल. आणखीन एक विकेटचं पतन. तू चल मै आया असं समीकरण असताना लागोपाठचा दुसरा धक्का. बोला जय. श्रीराम. नक्कीच आपण पाहिलं तर MD गडगेसर अर्थातच महागुरु यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. काल नितलस नाईटमध्ये देखील आम्ही त्यांच्या समवेत होतो. तिथे देखील आपण पाहिलं तर DJ सांडीने एक जबरदस्त वेगळाच अंदाज क्रिकेट विथ म्युझिक DJ सांडीला तुम्ही ऐकत असाल. त्यानंतर आपण पाहिलं तर आज या ठिकाणी DJ सांडी आज देखील या ठिकाणी त्यांचीच या ठिकाणी ब्रांच शाखा नंबर 2 तुम्हाला पाहायला मिळते आहे. अर्थातच आपण असं म्हणू जाऊया माझ्या दिशेने. 9 बॉल 27ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज न्यू बासमन न्यू कॅन्डिडेट. लीडिंग एज ST रक्षक आपण पाहतो पाठीमागे आणि आता विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर कौतुक व्हायला हरकत नाही मनीष पाटीलचा. ऋषी चौधरीने अक्षरशः कंबरडं मोडलं आणि त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना मनीष पाटीलने विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. गुलशन म्हात्रे ज्यांनी पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली अक्षरा इंटरप्राइजेस ओळे संघाकडून. त्यानंतर आता गोलंदाज आपण पाहिला तर वळवळी क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाज मनीष पाटीलला आपण पाहिलं. या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक संपादित करत असताना कमालीची गोलंदाजी होते. अक्षरशः मी तर म्हणेन आगीचे निकारे टाकले जातात. प्रतिस्पर्धी संघावरती अगदी आपण पाहतो प्रेशर टाकण्याचा प्रयत्न टीम वलवली करते. आडव्या बॅटने चेंडू खेचला. यावेळेस आपण पाहतोय शतक सज्ज लॉंग ऑनला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एका धावेच्या पद्धतीने आपण पाहिलं तर आता पूर्णपणे संघ बॅकफूटवरती पाहायला मिळेल असं वाटलं होतं. 3 षटकांमध्ये काय जबरदस्त बॅटिंग करते टीम गणेशपुरी आणि आता पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलून देण्याचा प्रयत्न हे गोलंदाज करतात. मनीष पाटीलचं त्यामध्ये कौतुक व्हायला हरकत नाही. त्या अगोदर आपण पाहिलं तर ऋषी चौधरीने 2 षटकं हाताळली. अगदी आपण पाहिलं तर 2 स्पाल त्याचे उत्तम दर्जाचे राहिलेत. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच खडे स्ट्रोक होता. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हिट्स आउट टॉप दी पार्क. बिग हिट षटका. पाहिलं तर शेवटच्या अंतिम बॉलवरती पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तो टीम स्मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी या संघाने. का अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. नजाकत ताकद या सर्व गोष्टींचा मिलाफ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना बॅट्समन अविनाश डोळेकरच्या बॅटमधून हा षटकार आलाय.
6 बॉल आता बीची गरज आहे. 60 धाबाचं लक्ष होतं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धाबा धाव फलकावती आहेत. एकंदरीत आपण पाहतो या मॅच मध्ये आता 20 धाबा बनवाव्या लागतील. शेवटचं अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती राहील या मॅचचं हे भवितव्य कोणाच्या खांद्यावरती देण्याचा प्रयत्न करेल टीम वलवली हे देखील आपण पाहणार आहोत. 6 बॉल 20 ची गरज. चेक. राज गायकवाड आणि भावेश गायकवाड, राज गायकवाड आणि भावेश गायकवाड, आपण बलिराम गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. या लगेच व्यासपीठावर राज गायकवाड आणि भावेश गायकवाड. शेवटच्या बॉलवरती अविनाश डोळेकरच्या बाडमधून षटकार आला आणि त्यांनी सांगितले मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करें साफ गलत बात है. 6 बॉल आता 20 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतात. बॉलिंग ट्रॅकवरती सुयोग मात्रे अंतिम स्लॉगवरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी केली आहे. त्यानंतर आता मात्र कमबॅक करते टीम गणेशपुरी. 6 बॉल 20 ची गरज. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 41 वरती. 60 धाबांचं लक्ष आणि इथून मात्र पाठलाग करत असताना गणेशपुरी संघ मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये 5 धाबा आल्या. बॅटिंग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 23 धाबा. तिथे थोडंसं ग्राफवरती आपण नजर टाकली ना तर असं वाटत होतं की कमबॅक करेल आणि अक्षरशः या मॅचमध्ये पूर्णपणे हा सामन्यावरती पकड मजबूत करणारा संघ ठरेल गणेशपुरी. परंतु तसं क्रिकेटमध्ये नाही आहे. जर तरला महत्व नाही आहे. अविनाश डोळेकरची बॅटिंग आपण पाहिली मागच्या सत्रामध्ये ज्याने 23 धाबा अगदी आपण पाहतो मागच्या सत्रामध्ये दिल्या होत्या त्याच त्याला 23 धाबा आता बनवायचे आहेत. अविनाश डोळेकरला षटक महागडं ठरलं होतं. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 19 ची गरज आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज राहील या मॅचमध्ये. चांगला मॅच चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाच्या वतीनं आमदार चषक 2024 चे शानदार पर्व आपण पाहतोय. यावेळेस कबाच्या दिशेने गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. अगदी आपण पाहतो गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमा पार दर्जेदार आमदार चौकार. खाऊन असा फटका मारेल. सोनं करायचे या मॅचमध्ये फलंदाजाला. इथे पाहावं लागेल लाईन चेक केली जाते. चेंडू पडल्यानंतर पडदा वेगाने अगदी आपण पाहतो दिशा खराब होती. म्हटलं जाताना दिशा खराब तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये. या अगोदर आली सिंगल त्यानंतर चौकार आणि आता मात्र अगदी अतिरिक्त धाव अवांतरने मात्र पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती एकंदरीत 46 धावा. विजयासाठी 14 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4 बॉल 14. चांगली मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. वाऱ्याच्या विरुद्ध फटकेबाजी करायचे. एखादा मोठा फटका या मॅचला कलाटणी देऊन जाईल आणि गणेशपुरी संघ देखील या मॅचमध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज तसा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला. अगदी खांद्याजवळून जाणारा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. गोलंदाज देखील कमबॅक करतायत. एका बाजूला टीम वळवळी संघाला हार नाही मंजूर पण 2 धावा इथून मात्र मिळतील आणि अगदी आपण पाहिलं तर 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न झालाय. या 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकते. 60 धावांचा पाठलाग करते टीम स्मायरा स्पोर्ट्स VRCC गणेशपुरी हा संघ. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे आणि 12 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे 2 षटकारांची नितांत गरज राहील या मॅचमध्ये. जर कदाचित शेवटचं षटक या एंडने असतं तर या मॅचला कलाटणी मिळू शकली असते. परंतु आता मात्र इथून संघर्ष करावा लागेल. म्हटलं जातं ना आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य जरूर बदलेल. 2 बॉल 12 ची गरज. व्हॉट अ मॅच. बॅटची कडा फलंदाज होईल बाद आणि आता पूर्ण निराश केलंय. यावेळेस आपण पाहतोय गणेशपुरी संघाने आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी बाद होतात आणि आता पूर्णपणे मी तर म्हणेन अक्षरशः कंबर्ड मोडलंय
ते गणेशपुरी या संघाचा. पूर्णपणे या सामन्याची हवा काढून टाकली आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि आता 12ची गरज आहे. चांगली गोलंदाजी केली आहे सुयोग मात्रेने अंतिम षटकामध्ये. ऑन साईडला आपण पाहतोय फटका चांगला आहे. बॉल चालला स्क्रीन समोर. एक टप्पा घेत अगदी आपण पाहतो एक टप्पा घेतला नाहीये. जणू काय पंच दर्शवतात की हा चेंडू बाहेर पडलाय आणि अवघ्या 6 धावेने हा सामना गमवावा लागेल. तो टीम गणेशपुरी संघाला हार्ड लक टीम, परंतु विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. सांज सायरा 11 वळवळी संघाने मात्र या मॅचवरती पकड मजबूत केली आहे आणि पहिला विजय संपादित करत असताना त्या संघाचं करूया आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा बाद ऑफ द मॅच आपण जाहीर करू.